वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही आहेत आमच्या जिम मध्ये आणि आमचं मॉर्निंग सेशन आज कंप्लीट झालेलं आहे. आज सगळं सेशन झाल्यावर प्री वर्कआउट पित आहेत. त्यामध्ये आपले मुझसे प्यार करती है या नहीं करती है, नहीं तेरा मुझसे प्यार है या नहीं है. तर चला तर मंडळी, कारखान्याचे भरपूर कामं पडलेले आहेत. बघूयात आज आपल्याला कुठल्या पार्टीची ऑर्डर काढायची आहे. कडक माल आहे, सस्ते नशे. हमारे सस्ते नशे किसी किसी को बहुत महंगे पड़ते हैं. एकच गोष्ट बोलतो, हा प्या एन्जॉय करा बस. लाईफ एवढीच. जस्ट चिल बेबी, एन्जॉय. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर. नवनवीन व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे आता सबस्क्राईब करा. गाईज वेलकम बॅक. चला घरी आता फॅक्टरीवर आणि इथले कामं वगैरे बघूया. सकाळी गाडी वगैरे भरलेली आहे. तर ही गाडी आपल्याला लोड करायची, अनलोड करायची आहे दुकानावर. आणि इथं आपले कामं वगैरे स्टार्ट झालेले आहेत. दिनचर्या इकडं 3 फुटाचे कूलर चालू आहेत आणि इथं आज 3 फुटाचे कूलर ते पण बेरिंगमध्ये बनणं चालू आहेत. वा वा वा. तर गाईज आता आपल्याला गाडी घेऊन जायची आपल्या दुसऱ्या ब्रँचवर. चला तर मग तुम्हाला दाखवतो आपली दुसरी परभणीतली दुसरी शाखा. 42च्या तापमानात गमछा इज इम्पॉर्टंट. बिना गमछ्याचं बाहेर नाही निघायचं. गमछ्यामध्ये प्युअर डाकू दिसतात आपण. मला कधी कधी वाटतं की मी खूप लकी आहे, कारण कसं सकाळी जर जिमला नाही गेलं, थोडं लेट झालं, मित्रांचे 10 ते 15 कॉल काही केलं तर मग दिवसभर मित्रांच्या शिवाय खायच्या. असे जर मित्र आणि त्यामध्ये नो अल्कोहोल, नो नॉन व्हेज, प्युअर व्हेज, एकदम डिसिप्लिन लाईफ, असं जर मित्र तुम्हाला सपोर्ट करत असतील तर खरंच आय एम लकी. तो मित्र चांगले बनवा जे की स्वतः पण मोटिवेटेड असणार आणि तुम्हालाही मोटिवेटेड करणार. तर सकाळी सकाळी आता आपल्याला महाराजांचं दर्शन झालेलं आहे. त्यामुळं आपला दिवस आज पूर्ण स्फूर्तीनं आणि सार्थक जाणार आहे. सलपे कन्या प्रशाला समोर स्टेशन रोडला ही आपली सेकंड ब्रांच, माऊली इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स. हे 2 आहेत, या दोन्हीचं लॅम्प स्पायरल बाइंडिंग. वापस कमी लगते आमचे इथं आप्पा काम करायले. आणि एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, आता मी स्पायरल बाइंडिंग करायला जे झेरॉक्सच्या दुकानावर गेलो तिथं आपलं प्रोडक्ट यूज होत होतं. म्हणजे आपलं जे 2.5 फुटाचं कूलर आहे जे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो ते यूज करत होते. इतकं तर भारी वाटतं ना जेव्हा कोणी आपलं प्रोडक्ट यूज करताना त्याची प्रशंसा करतं की इतकं चांगलं आहे, खूप थंड हवा येते, इतकं तर भारी वाटतं ना. दिवसाची पहिली ट्रिप करून कारखान्यावर परत. इथं आता अनलोडिंगचं काम चालू आहे. कूलरचे ट्रे टंकी आहे का? चल सर, पेमेंट कॅश का ऑनलाईन? चला तुम्हाला दाखवतो कस्टमरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. तर आता कस्टमरनं हे कूलर नेलं होतं, तर त्यांना पाण्याच्या मोटरचा प्रॉब्लेम आला आहे. आता मेकॅनिक कामामध्ये असल्यामुळं कधी कधी आपल्यालाही मेकॅनिक बनावं लागतं. तर चला तर मग आता याचा पंप वगैरे चेंज करूया.